नमस्कार मित्रांनो. तर मी एक लई दिवसापूर्वी कॉन्टॅक्टचं एक अकाउंट घेतलं होतं 50% ऑफ चालू होता म्हणून. तर म्हटलं शक्यतो माझी त्यावेळेस स्ट्रॅटेजी फिक्स नव्हती. म्हणून मग मी ते असंच घेतलं होतं टाईमपास म्हणून. म्हटलं करावं पास जर झालं तर आपली स्ट्रॅटेजी बनोस्तोवर. तर माझी स्ट्रॅटेजी फिक्स झाली. त्याच्यानंतर एक स्ट्रॅटेजी फिक्स केली मी. ती मी आत्तापर्यंत म्हणजे 6 महिने त्या स्ट्रॅटेजीवर काम केलं आहे. त्याच्यात थोडेफार चेंजेस वगैरे केले आणि त्या स्ट्रॅटेजीवर चांगला माझा रिस्क रिवॉर्ड रेशो वगैरे सगळं बसला. त्याच्यामुळे मी त्या स्ट्रॅटेजीवर काम करत होतो. तर त्या स्ट्रॅटेजीवर मला एक इन्स्टंट अकाउंट भेटलं होतं. म्हणून मी ते इन्स्टंट अकाउंटवर ट्रेड करत होतो आणि एक 2 स्टेपचा अकाउंट भेटला होता. तर मी इन्स्टंट अकाउंटवर 25% कन्सिस्टन्सी रूल होता त्यांचा. तो घेऊन मी ऑलमोस्ट म्हणजे पास केला अकाउंट आणि पेआउटला रिक्वेस्ट टाकली होती. तर त्यांनी माझं पेआउट रिजेक्ट केलं. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो काय रिझन होतं काय नाही. त्यांचा मेल आला आहे सगळं तुम्हाला दाखवतो मी. पेआउट रिजेक्ट वगैरे कसं झालं कशामुळे झालं ते. तर चला माझं तर एकच म्हणणं आहे की शक्यतो अशा प्रॉप फर्मकडे जाऊ नका जे आत्ता मार्केटमध्ये आले आणि ऑलमोस्ट जास्त करून लोकांचे पेआउट रिजेक्ट करतात. तर मी तुम्हाला दाखवतो माझं अकाउंट इन्स्टंट अकाउंट आणि प्लस जे 2-3 अकाउंट मी घेतले होते त्या कंपनीचे का बुवा जेणेकरून एक जर फेल झालं तर दुसरं बॅकअपसाठी ठेवलेलं होतं मी. बट ती चुकी झाली माझ्याकडून. मी एकच कंपनीचे अकाउंट घेऊन ठेवले होते कॉन्टॅक्टचे. पण ते मी वेगवेगळ्या कंपनीचे घ्यायला पाहिजे होते. तर तुम्हाला मी दाखवतो आता स्क्रीनवर चला आणि सगळं दाखवतो मी तिथं. तर मित्रांनो मी ना हे अकाउंट घेतलं होतं. ते इन्स्टंट अकाउंट आहे आणि माझ्याकडं ऑलमोस्ट म्हणजे किती हे एक अकाउंट आहे 10Kचं अकाउंट आहे. त्याचं पण माझं ऑलमोस्ट म्हणजे प्रॉफिटमध्येच येतं अकाउंट माझं. बट हे एक अकाउंट आहे 10Kचं 2 स्टेपचं अकाउंट आहे. कॉन्टॅक्ट पॉवरचं आहे आणि अजून हे 2 अकाउंट आहे 5Kचे. बाकी हे सगळे याचे आपले त्यांचं कॉम्पिटिशनचे अकाउंट आहे. तर आपण मला जे झालं ते दाखवतो. तर हे अकाउंट आहे माझं कॉन्टॅक्टचं. तर याच्यावर मी ऑलमोस्ट $953चा माझा टार्गेट होता. म्हणजे टार्गेट नव्हता बट कन्सिस्टन्सी स्कोरमुळे मला तिथपर्यंत करायचं होतं. तर माझी कन्सिस्टन्सी स्कोर कमी झाली आणि मी पेआउटला रिक्वेस्ट टाकली होती. तर त्यांनी माझं पेआउट रिजेक्ट केलं. थोडा नेटवर्क इश्यू येतोय, एक मिनटं. तर हे बघा त्यांनी मला रिझन दिले. आफ्टर थ्रू द रिव्ह्यू ऑफ युअर अकाउंट हॅज बीन अटेन्शन. काय त्यांनी सांगितले न्यूज ब्रिजमुळे माझं अकाउंट ब्रिज झालंय असं त्यांनी मला सांगितलं. बट त्यांनी काय सांगितलं प्रेसिडेंट ट्रम्प स्पीच ही न्यूज होती बरोबर. त्याच्यात माझा ट्रेडचा ओपनिंग टायमिंग होता 3:53चा आणि माझा क्लोजिंग टायमिंग होता 4:01चा. तर यांचा रूल आहे न्यूज ट्रेडिंगचा की 5 मिनिटं आधी 5 मिनिटानंतर न्यूज यायच्या आधी तुम्ही क्लोज या ओपन करू शकता पोझिशन. तर मी तुम्हाला दाखवतो का त्याच्यावर हे बघा प्रेसिडेंट ट्रम्पची न्यूज किती वाजता होती, सकाळी 7:30 वाजता. हे बघा तुम्ही बघू शकता इथं 7:30 वाजता ही न्यूज होती प्रेसिडेंट ट्रम्पची. सकाळी 7:30चा टायमिंग होता आणि माझा ट्रेड ओपन झालेला होता किती वाजता, दुपारी 3:53 म्हणजे ऑलमोस्ट संध्याकाळच्या 4 वाजेच्या टायमिंगला इव्हिनिंगच्या टायमिंगला माझा ट्रेड ओपन होता आणि क्लोज झाला तो 4:01 आणि त्यांचा टायमिंग काय होता का सकाळी 7 वाजता होती ती स्पीच. ही एक ट्रेड होती आणि सेकंड ट्रेड होती माझी 21 तारखेची 21/1/2026चा टायमिंग होता. आता तुम्ही सांगा मला ह्याच्यामध्ये WEF ची न्यूज होती अॅन्युअल मीटिंग, ऑल डे होती न्यूज. ठीक आहे, हे मी समजू शकतो ऑल डे होती. बट ऑल डे न्यूज होती तर त्यांनी मला सांगितलं सुद्धा नाही की न्यूज आहे ऑल सगळे दिवस राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही गोल्डमध्ये एंट्री करू शकत नाही. मी फक्त एकच पेअरमध्ये ट्रेड करतो ते म्हणजे गोल्ड. बाकी कोणत्याही पेअरमध्ये मी ट्रेड करत नाही. तर ती ऑल डे होती, ऑल करन्सीमध्ये होती, रेड फोल्डर न्यूज होती, ऑल डे होती.
तर या एका न्यूजच्या कारणामुळे मला त्यांनी पेआउट रिजेक्ट केलेलं आहे. आता मला माहित नव्हतं का त्या दिवशी ऑल डे म्हणजे न्यूज आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं नाही की तुम्ही ट्रेड करू शकत नाही, म्हणून त्यांनी मला काही ईमेल पण नाही टाकला, काहीच नाही. आता मी माझ्या जागेवर जर दुसरं कोणी असतं तर त्यांनी सुद्धा एंट्री घेतलीच असती, आणि त्याच्यात माझी फक्त एक एंट्री ओपन होती. तेवढ्यात त्यांनी माझं ह्या एका कारणामुळे माझं अकाउंट त्यांनी सस्पेंड केलंय, ब्लीच केलंय माझं अकाउंट त्यांनी. तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कोणतं पण जर समजा अकाउंट घेत असाल तर युट्यूबर लोक असतात त्यांच्या प्रमोशनच्या ह्याच्यावर जाऊ नका. शक्यतो जी कंपनी लई दिवसापासून आहे, ज्यांचे झिरो पेआउट रिजेक्शन आहे, त्यांचेच मोस्ट ऑफ द टाइम अकाउंट घ्या. बाकी माझं एकच म्हणणं आहे, दुसऱ्या कोणत्याच अकाउंट घेऊ नका दुसऱ्या फालतू कंपनीचे, जे 50% डिस्काउंट देतात, 70% डिस्काउंट देतात. त्याला काही अर्थ नाही. तुम्ही एवढी मेहनत करतात. आता ऑलमोस्ट ह्या अकाउंटला मी ऑलमोस्ट 2.5 महिने मी मेहनत केलेली आहे. मला 2.5 महिन्याचा सगळी मेहनत माझी अशीच वाया गेली. ठीक आहे, माझी स्ट्रॅटर्जी एक फिक्स झाली बुवा. आता मी इथून पुढे त्या स्ट्रॅटर्जीचे पण व्हिडिओ बनवून टाकणार आहे. स्ट्रॅटर्जीवर रोज जो ट्रेड घेणार आहे त्याच्यावर, प्लस जे मी ट्रेड घेणार आहे. आणि आता मी 5%चा अकाउंट घेतलंय एक. ते आता आज काल घेतलंय, बट आज लॉस मध्ये आहे. तर मी आजचा पण एक व्हिडिओ बनवून टाकून देणार आहे का बुवा मी कुठं ट्रेड घेतली होती, काय रिझन होता वगैरे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि माझं एकच म्हणणं आहे की फक्त कॉन्टेकलचे किंवा मग जे पण जास्त ऑफर देतात, जे नवीन नवीन मार्केटमध्ये आले, शक्यतो त्यांच्यावर जास्त करून विश्वास ठेवत नका जाऊ. आता माझ्या जागेवर मी एक युट्यूबर होता, मी त्याला पण हे मेल टाकलंय, तर त्याला पण सांगितलंय की माझं असं असं झालंय. तो म्हणे माझं तर कधीच होत नाही. आता तो युट्यूबर आहे, तो प्रमोशन करतोय म्हणून त्याचं कसं काय पे आउट रिजेक्शन होणार आहे. त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कोणाच्या पण ह्याच्यात येऊ नका, जे चांगले परफॉर्म आहे त्याच्याकडेच जा, एवढंच माझं म्हणणं आहे.